या अभंगातून तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील रूपासक्ती आणि नामासक्ती प्रगट करतात। भगवंताचं रूप आपल्याला आवडतं आणि भगवंताचं नाम आपल्याला आवडतं। का आवडतं त्याचं पहिलं उत्तर देतो, ते गोड आहे म्हणून आवडतं। गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ। भगवंताचं रूप गोड आहे, भगवंताचं नामही गोड आहे। ऐका, तुकोबारायाच्या अंतःकरणातील आसक्तीचा, प्रतीतीचा, लालसेचा विषय आहे रूप आणि नाम। इथे एक छोटी शंका आहे, जर तुकोबारायांना रूप आवडतं, तुकोबारायांना नाम आवडतं, तर तत्वज्ञानामध्ये रूप आणि नाव हे दोन्ही अंश मायेचे आहेत। सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं म्हटलंय। अस्ति भाती प्रिय हे तीन अंश ब्रह्माचे आहेत आणि नाम आणि रूप हे दोन्ही अंश मायेचे आहेत। मग याचा अर्थ तुकोबारायांना माया आवडते का असं होऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे, तुकोबारायांना आवडणारं रूपही देवाचं आहे आणि तुकोबारायांना आवडणारं नामही देवाचं आहे। जसं परमात्म्याचं रूप चैतन्य आहे, तसं भगवंताचं नाम सुद्धा, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम, तसं भगवंताचं नाम सुद्धा चैतन्य स्वरूप आहे। थोडक्यात महाराजांच्या अंतःकरणातील ऐका आसक्तीचा, प्रतीतीचा विषय आहे भगवंताचं रूप, भगवंताचं नाम। दादानो, माणसाच्या जीवनात आसक्ती असावी का नसावी? काय दोन्हीतलं काहीतरी जाऊ दे। आसक्ती शब्द जर तकलीफ देत असेल तुम्हाला तर सोपं करतो, माणसाच्या अंतःकरणात आवड असावी का नसावी? आता बोला। असावी। आणि मी नसावी म्हटल्यानं तुम्ही थोडी सोडून देणार, जरूर असावी। पण पुढचं वाक्य ऐका, माणसाच्या अंतःकरणात आवड जरूर असावी, पण आवडीचा विषय नसावा, आवडीचा विषय नारायण असावा। एवढंच फरक करायचं। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता। आसक्ती जरूर असावी, प्रतीती जरूर असावी। ऐका, अनुभूती माणसाला जरूर असावी। फक्त आपल्या अनुभवाचा विषय देव असावा, आपल्या अनुभवाचा विषय देवाचं नाम आणि आपल्या अनुभवाचा विषय संत असावे। ऐका, म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला अनुभव फक्त कोणाचा यायला पाहिजे? देवाचा, देवाच्या नामाचा आणि देवमान्य संताचा। म्हणजे आपल्या अनुभवाचा विषय देव, नाम आणि संत हाच असायला पाहिजे। दुर्दैव हे आहे, आपल्याला अनुभव फक्त याचाच येत नाही, देवाचा, संतांचा आणि भगवंताच्या नामाचा। फक्त अनुभव यायला कशाचा पाहिजे? देवाचा, संताचा। आणि आपल्याला फक्त अनुभव कशाचा येत नाही? ऐका, तुम्हाला अनुभव नाही असं मी नाही म्हणू शकत। कोण असं आहे की त्याला अनुभव नाही? प्रत्येकाला अनुभव आहे, फक्त अडचण एवढीच आहे, देवाचा नाही। पुष्कळ आहे। संसारातले अनुभव काही कमी असतात का? लोक म्हणतात, अरे आपला हात धरायची हिंमत नाही कोणाची गावात, आपण घरी बसून गावाचं असे अनुभव असतात। लोक असे दर्जेदार लोक असतात, अनुभव काही कमी असतो का त्यांचा? माझा मुद्दा इतकाच आहे, जरूर अनुभव असावा, जरूर आसक्ती असावी, जरूर प्रतीती असावी, पण आपल्या प्रतीतीचा विषय अस्तित्व संपन्न असावा। ज्याला अस्तित्व आहे त्याचीच जीवनात प्रतीती यायला पाहिजे। आता अस्तित्व संपन्न वस्तू म्हणजे काय, तर त्याचं उत्तर देऊया। त्याचं उत्तर असं आहे, जी वस्तू भूतकाल, वर्तमानकाल आणि भविष्यकाल तीनही कालामध्ये जी वस्तू अनुस्यूत असते तिला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात। जी वस्तू कोणत्याच अभावाचा
प्रतियोगीही होत नाही आणि अनुयोगीही होत नाही. तिला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. जी वस्तू प्राक प्रध्वंस अन्योन्याने अत्यंता या सर्व अभावाचा त्रैकालिक अत्यंत अभाव जिथं सिद्ध होतो तिला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. ज्या वस्तूचा कशानेच बाध होत नाही तिला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. ज्या वस्तूला कोणताच परिच्छेद लागत नाही, देश काल वस्तू परिच्छेद रहित जी वस्तू असते तिला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. मला वाटतंय तुमच्या डोक्याला थोडासा ताण होत असेल सध्या असं माझा अंदाज आहे. हे परिच्छेद आणि ते काय जाऊ दे, आपलं सोपं करूया. जे हजारो वर्षापूर्वी होतं आजही आहे आणि पुढे लाखो वर्ष जे राहणार आहे, या विश्वाच्या अगोदर जे होतं विश्वाच्या नंतर जे राहणार आहे आणि विश्वरूपानं ही जे आहे त्याला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात. मग अशी कोणती वस्तू आहे? सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. ताली वाजवा. सत्य तो विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. थोडक्यात तीनही काळामध्ये सत्य कोण आहे? केवळ परमात्मा आहे. म्हणजे आपल्या प्रतीतीचा विषय अस्तित्व संपन्न असावा, म्हणजेच आपल्या प्रतीतीचा अनुभूतीचा आवडीचा विषय देवच असावा. ऐका, लक्ष द्या. अस्तित्व संपन्न वस्तूची जीवनात प्रतीती यावी आणि असं होत नसेल तर मग आपल्या प्रतीतीचा विषय तरी अस्तित्व संपन्न असावा. नाही लक्षात आलं? अजून सोपं करतो. आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत तो रस्ता तरी सांडपाड्याला जाणारा असावा. आणि समजा तसं नसेल तर आपण ज्या रस्त्यानं चाललेलो आहोत त्या रस्त्यावर तरी सांडपाडा असावा. या दोन्हीतलं एक कुठलं तरी घडलं पाहिजे. अजून मी नाही कळलं, अजून सोपं करू. आपल्याला जे कळलंय ते आपल्या हिताचं असावं. आपल्याला जे कळलंय ते आपल्या हिताचं असावं. आणि समजा तसं नसेल तर जे हिताचं आहे तेच कळावं. अजून मी कळलं नाही, ह्याच्यापेक्षा सोपं नाही येत आपल्याला. अर्थ इतकाच आहे, अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनामध्ये काय यायला पाहिजे? प्रतीती यायला पाहिजे. ऐका, या जगामध्ये अशा काही वस्तू आहेत, सांगतो, असे वर्ग करता येतील आपल्याला. काही वस्तू आहेत की त्याला अस्तित्व ही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. पहिला वर्ग आहे, जागा राहायचा. अस्तित्व ही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. दुसरा प्रकार आहे अस्तित्व नाही पण प्रतीती येते. तिसरा प्रकार आहे अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. आणि चौथा प्रकार असा आहे अस्तित्व ही आहे आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे. लक्ष द्या, लक्ष द्या.
पहिला प्रकार मी आपल्या पुढे मांडतो, अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीतीही नाही. उदाहरण देतो, वंध्यापुत्र. वंध्यापुत्र म्हणजे अहो वांज स्त्रीचा मुलगा. वांज स्त्रीच्या मुलाला अस्तित्व आहे का? तुम्ही जागे आहेत की? वांज स्त्रीच्या मुलाला अस्तित्व आहे का? नाही. आणि वांज स्त्रीचा मुलगा मी पाहिला असं म्हणणारा माणूस तुम्ही पाहिला का? नाही. म्हणजे त्याला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. काय झालं, एक मावशी भूदेवांकडे आली. आता पाटील काय भूदेवच म्हणतात तुमचे, काय म्हणतात? भूदेव म्हणतात. भूदेव पुढे बसलेले आहेत आणि ते उत्तम कीर्तनकार आहेत. आली त्यांच्याकडे आणि त्यांना विचारलं, काका, आता आमच्याकडे काका म्हणतात, काही भागात देवबाप्पा म्हणतात, तात्याच म्हणतो म्हणतात. आणि मग म्हणले, तात्या काय, माझ्या मुलाची जन्मपत्रिका काढायची. ठीक आहे. मग तात्याने विचारलं, म्हणजे सांगा मुलाचं नाव. मावशीने सांगितलं नाव ठेवलेलं नाही म्हणून. ठीक आहे म्हटले, मग त्याची जन्मवेळ सांगा. मावशीने सांगितलं, गडबडीत आठवणीत राहिली नाही. ठीक आहे, मग जन्माची तारीख सांगा. गरीबाच्या घरी कुठे कॅलेंडर असतं का म्हणे, तारीख सांग. तारीख माहिती नाही, वेळ माहिती नाही, नाव ठेवलेलं नाही. पण तात्यांचा अभ्यास होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं, असं करा म्हणे, तुमच्या सांडपाड्यातला सप्ताह होता आणि त्या सप्त्यात बार्शीच्या बोवाचं कीर्तन होतं आणि त्या दिवशी पोरग जन्मालय असं सांगा म्हणे. मी त्या सालातलं पंचांग काढतो, जन्मपत्रिका लिहितो. तात्यांचा अभ्यास होता. पण मावशीने सांगितलं काहीच आठवणीत नाही म्हणे. आता काय, अवघडच झालं. पण तरी पण तात्या हुशार होते, अभ्यास होता त्यांचा. त्यांनी सांगितलं, असं करा, तुमचं मुलगा माझ्या समोर आणून बसवा. मी त्याच्या हस्तरेषा पाहतो, मी त्याच्या मस्तकाच्या रेषा पाहतो आणि त्याची जन्मपत्रिका तयार करतो. असं म्हटल्यानंतर मग त्या मावशीने सांगितलं, म्हटले, तात्या पोरगा आणखीन व्हायचंय. म्हटलं, लक्ष नीट द्या. जो मुलगा जन्माला आलाच नाही त्याची जन्मपत्रिका लिहिता येते का? येत नाही. भाषा माझी नाही, ज्ञानोबरायाची आहे. वांजीची या लेखा कैची जन्मपत्रिका, नभे निळे भूमिका के कल्पुपा. चांगलं लक्ष द्या. अस्तित्व नाही आणि प्रतीतीही नाही. अजून सोपं कर, एक मनुष्य असा पळतच चालला होता. त्याला विचारला, इतक्या धावत चाललात, पळत चाललात, कुठे चाललाच, काय कीर्तनाला चाललाच का? ते म्हटला, चे कीर्तनाला कुठे इतक्या पळत जातात? कीर्तनाला सावकाश यायचं असतं, हळूहळू यायचं असतं, अगदी शेवटच्या चालीच्या टायमाला. कुठे गेलता म्हणे इतक्या पळत? त्याने उत्तर दिलं, लग्नाला गेलो होतो. कुठे? लग्नाला गेलो होतो. ठीक आहे. त्याला विचारलं, कोणत्या गावाला लग्न होतं? मग त्याने उत्तर दिलं, गंधर्व नगरीला लग्न होतं. लग्न कुठं होतं? गंधर्व नगरीला लग्न होतं. लक्ष द्या. त्या गुगलला विचारा गंधर्व नगरी कुठं आहे म्हणून. आता कीर्तन झाल्यावर विचार, आता नका विचार. गंधर्व नगरीला लग्न होतं. बरं ठीक आहे म्हटलं. मुलगी कोणाची होती? त्याने सांगितलं, भीष्माचार्याची मुलगी होती. मुलगी कोणाची होती? भीष्माचार्याची. बरं ठीक आहे म्हटलं. कोणाच्या मुलाला दिली? त्याने सांगितलं, मारुतीरायाच्या मुलाला दिली. जागे आहेत तुम्ही? मुलगी कोणाची? मुलगा कोणाचा? मारुतीरायाचा. लग्न कोणत्या गावात झालं? गंधर्व नगरीला. बरं म्हटलं ठीक आहे. त्या लग्नामध्ये जो मंडप दिला होता, त्या मंडपाला जे खांब दिले होते, काय याला तुम्ही खांब म्हणता का बांबू म्हणता? जे खांब दिले होते ते खांब कशाचे होते? त्याने सांगितलं, सश्याच्या शिंगाचे खांब होते. खांब कशाचे होते? सश्याचं शिंग वितभर लांब असतात, हातभर लांब असतात. अंदाजे बोला.
हा ऐका ते म्हणते ईदभर असतं. खरं सांगा ईदभर असतं का हातभर असतं? सशाच्या शिंगाचे खांब होते. ठीक आहे म्हटलं. त्या मंडपाला शोभा येण्यासाठी जी फुलं बांधली होती ती फुलं कशाची होती? त्याने सांगितलं आकाशाची फुलं होती. आकाशाची फुलं होती. मी त्याला विचारलं म्हटलं दादा हे सगळं अवांतर प्रयोजन सांगू नको, मुख्य सांग. लग्नात मुख्य काय असतं? मुख्य सांग काय असतं लग्नात? कोणाचं लक्ष कशाकडे असतं, कोणाचं लक्ष कशाकडे असतं ते बी सांगून मला वेळ वाढवायची नाही. मिष्टान्नम इतरे जन. जेवायला काय होतं? त्याने सांगितलं जेवायला गुलाबजाम होते. आणि खरंच गुलाबजाम. मनोहर महाराज गुलाबजाम खाऊ ना. गुलाबजाम होते. मी म्हटलं काय डालड्यात तळलेले होते का? त्याने सांगितलं छे छे तुपात तळलेले गुलाबजाम. कशात? मी म्हणलं काय जळशा गाईच्या तुपात तळलेले होते का? नाही नाही म्हणे काश्मिनीच्या तुपात तळलेले गुलाबजाम. कोणत्या तुपात? काश्मिनीच्या. काश्मिनी एका वेळेला 1.25 लिटर दूध देते का 1.5 लिटर दूध देते? अंदाजे अंदाजे दूध नाही. सापडले का नाही लोक? नाही. मग काश्मिनीच्या तुपात तळलेले गुलाबजाम होते. सुटलं का तोंडाला पाणी? आणि मग पुन्हा मी विचारलं एवढ्या चांगल्या लग्नाची बातमी तुला कोणी सांगितली? आणि मग तो म्हटला अरे तो नाही का आपल्या गावात गोविंदरावचा पोरगा जन्म झाल्यापासून मुका त्याच्या तोंडात ऐकली. म्हटलं आता मला उत्तर एवढंच द्या. आता मी जे सांगितलं याच्यातलं खरं किती आहे? बोला ना. हे सगळं कसं आहे? हे मी सांगितलेलं सगळं कसं आहे? म्हणजे माझं कीर्तन कसं आहे? लक्ष द्या. यापैकी कोणत्याच पदार्थाला अस्तित्वही नाही आणि याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. आता ओवे ऐका. ज्ञानोबाराय बोलतात गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविशान काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी योम कुसुमाचा पांडवा, कवने तेठ तोडावा मनोनी नाही ऐशिया भवा. आधी कैचे यापैकी कोणत्याच पदार्थाला अस्तित्वही आणि याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. आता पुढे चला. पुढचा प्रकार काय सांगितला होता? अस्तित्व नाही पण प्रतीती येते. वेदांतानं त्याकरता 2 दृष्टांत दिले. एक मृगजळाचा आणि दुसरा स्वप्नाचा. मृगजळाचं जे पाणी असतं ते खरं असतं का? मृगजळाचं मृगजळ कळतं का तुम्हाला? का नाही कळत? अरे ते झळाया काय म्हणते तिकडे? ते उन्हात झळाया दिसतात. त्याला ते पाणी असल्यासारखं दिसतं का नाही? बरोबर. आणि त्याला मृगजळ का म्हणतात? मृग म्हणजे हरिण. हरणाला ते पाणी आहे असं वाटतं. हरिण धावत जात आणि पाणी काय भेटत नाही आणि शेवटी ते हरिण काय होतं? मरण पावतं. मृगजळ दिसे साच मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिशे
उरफोडी. लक्ष द्या, हरिणाला ते पाणी खरं आहे असं वाटतं, मृगजळाचं. काय भाषा आहे ज्ञानोबरायाची. ज्ञानोबराय सांगतात, अरे मृगजळाचं पाणी जर खरं असतं तर ते साडीच्या केळीच्या बागा लावता आल्या असते ना. मग वाचुनी मृगजळाची तळी, ती दिठी दुरुनीची निहाळी, तेने पाणी साडी केळी लावीशी काही. ऐका, अजून बोलतात ज्ञानोबराय, मृगजळाचे नि ओलांशे काय भूमी तिने. मृगजळाच्या पाण्यानं कुठे जमीन ओली होते का. मृगजळ मृगजळ सकाळी 6 वाजता दिसतं का रात्री 8 वाजता दिसतं. दुपारी 12 वाजता, जेव्हा आकाशात काळे कुट्ट ढग आलेले असतात तेव्हा दुपारी 12 वाजता मृगजळ दिसतं. चला कळलं. तेजा आणि उकिरा भेटी झाली या वीरा, मृगजळाची या पुरा रूप करणे. नीट ऐका, म्हणजे मृगजळाला अस्तित्व पण प्रतीती आहे. आता ऐका, हरणाला मृगजळ खरं वाटतं, हरिणाच्या दृष्टीने मृगजळ खरं, तुमच्या आमच्या दृष्टीने मृगजळ खोटं. आणि सूर्याला विचारा बरं, मृगजळ खरं आहे का खोटं. देऊ, सूर्य उत्तर देतोय नाहीच. सूर्याच्या दृष्टीने मृगजळ नाहीच. आता ऐका दादानो, तसं हे सगळं जग तुमच्या आमच्या दृष्टीनं खरं, ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या दृष्टीनं खोटं, आणि ब्रह्माच्या दृष्टीनं जर पाहिलं तर हे जग नाहीच. हे जग नाहीच. न झाला प्रपंच अहम सोहम ब्रह्म आकळले याने. जाऊ द्या, हे असलं तकलीफ करून घेऊ नका. आपलं सोपं लक्षात ठेवा, सोपं लक्षात ठेवा की मृगजळाला अस्तित्व नाही पण प्रतीती आहे. याच्यातला दुसरा दृष्टांत सांगतो, स्वप्न. स्वप्नाला अस्तित्व आहे का. नाही. स्वप्नातील पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येतात का. नाही. स्वप्नातील पदार्थ जाग झाल्यानंतर नष्ट होतात. स्वप्नीचे चढले जाईल लया. स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत. जरा लक्ष द्या. स्वप्नात आपण राजा झालो म्हणून जाग झाल्यानंतर पेढे वाटायचे का. आणि स्वप्नात आपण मेलो, घाबरू नका, नाही म्हणत, पण समजा स्वप्नात आपण मेलो म्हणून जाग झाल्यावर रडायचं का. ज्ञानोबरायाची भाषा किती गोड आहे. ज्ञानोबराय सांगतात, स्वप्नीचे राज्य अथवा मरण नोहे हर्ष शोकाशी कारण. ज्ञानोबराय बोलतात, स्वप्नातलं राज्य हर्षाला कारण नाही, तसं स्वप्नातलं मरण शोकाला कारण नाही. कारण स्वप्नातील कोणताच पदार्थ कोणालाच जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही, कोणालाच. जरा लक्ष चांगलं कीर्तनाकडे द्या. स्वप्नातील कोणताच पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नसल्यामुळं आपण स्वप्नाला काय म्हणतो, स्वप्न म्हणतो. आणि म्हणून कसंही स्वप्न पडलं तरी त्याचा आपल्या वागण्यावर जागृतीत काहीही परिणाम होत नाही. कारण आपल्याला माहित आहे स्वप्न खोट. का खोट. तर जाग झाल्यावर स्वप्नातल्या वस्तू उपयोगाला येत नाही म्हणून स्वप्न खोट. बघा, तुम्ही चांगलं लक्ष देऊन कीर्तन ऐकताय आणि काळजी करू नका. 9ला थांबायचंय आपल्याला. जरा नीट ऐका. आता थोडं लक्ष द्या.
आता आजच्या कीर्तनात इथून पुढे जे 2-3 मिनिटं मी सांगणार आहे, 4-5 मिनिटं, ते सगळ्यात महत्वाचं असेल. आपल्यावर स्वप्नाचा परिणाम का होत नाही? कारण स्वप्न खोटं. आणि स्वप्नाला खोटं ठरवताना आपण घटनेतलं कलम कोणतं वापरलं, नियम कोणता वापरला? स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोट. बरोबर. तर आता हे उत्तर द्या मला, जागृतीतले पदार्थ, स्वरबंद करा कुठला, जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला येतात का? तुम्ही जागेत बघा. जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला येतात का म्हणतोय मी. अहो, जागृतीतली गाडी स्वप्नात उपयोगाला येते का? जागृतीतला बंगला स्वप्नात उपयोगाला येतो का? जागृतीतले खिशातले पैसे स्वप्नात उपयोगाला येतात का? कोणीही असू द्या, कोणीही असू द्या, कोणालाही जागृतीतली कोणतीच वस्तू स्वप्नात उपयोगाला येत नाही. कोणी असू द्या. एक राजा होता. राजा झोपला. आता राजा काय आपल्यासारखं झोपतो का कीर्तन ऐकत ऐकत? राजा आहे तो. त्याची ती व्यवस्था, त्याची ती गुडघे ती गादी, त्याची ती सगळी व्यवस्था. राजा झोपला. राजाच्या उशालाच ते असा सोन्याचा जग, त्याच्यावर चांदीचं फुलपात्र, त्याच्यात स्वच्छ शीतळ सुगंधी पाणी. उभे ना ज्ञानोबरायची. स्वच्छ शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे, परिपवित्रत्व संबंधे तीर्थाचे. असं पाणी आहे. राजा झोपला. राजा झोपला. झोपेत राजाला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं. राजा शिकारीला गेला. चैत्र वैशाख महिन्याचे दिवस, दुपारीच्या 12 वाजलेल्या. राजा शिकार शोधतोय. शिकार भेटली नाही. उन्हाचा लाई ऊन आहे. 47-48 सेंटीग्रेड तापमान आहे. राजाला तहान लागली. राजा पाणी शोधू लागला. पाणी 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 करत राजा संपूर्ण जगात फिरला, पण राजाला पाणी भेटलं. आणि पाणी कुठं होतं? जगात. पाणी जगातच ठेवलं होतं. तुम्ही जागेत बघा. राजाला लागलेली तहान स्वप्नातली आहे आणि उशालाच ठेवलेलं पाणी जागृतीतलं आहे. राजा जरी असला तरी त्याला जागृतीतलं उशाचंच पाणी घेऊन स्वप्नातली तहान भागवता आली नाही. तुम्ही कीर्तनाकडे लक्ष देताय, चांगलं लक्ष द्या. म्हणजे जागृतीतली वस्तू स्वप्नात उपयोगाला येते का? येत नाही. आता थोडं माग चला. आपण स्वप्न का खोटं ठरवलं होतं? अहो, स्वप्नाला खोटं ठरवण्याचा कायदा का केला आपण? कारण स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं. तसं जागृतीतल्या तरी वस्तू स्वप्नात उपयोगाला येतात का? नाही नाहीत. मग म्हणा की जसं स्वप्न खोट तशीच ही जागृती सुद्धा खोटी आहे असं म्हणा की. ज्या दिवशी ही सगळी दिसणारी जागृती सुद्धा खोटी आहे असं आम्हाला खरं कळेल, त्याच दिवशी ठरवायचं आम्हाला परमार्थातलं थोडं कळायला लागेल. कधीतरी दिसणारी जागृती खोटे असं वाटू दे की हो. काय संतांची नजर आहे बघा. या जागृतीकडे पाहायची काय ज्ञानोबरायाची नजर आहे. माऊली बोलतात, हे दिसणारी जागृती आहे ना, हे जागृती, हे जग, हे सगळं जे जे देखाने सगळं हे स्वप्नीच्या सकळ ते हे स्वप्नीचे
मृगजळ. दादा लक्ष द्या, हे दिसणार सगळं जग ज्ञानोबाराय काय सांगतात? मृगजळ आहे, मृगजळ. मृगजळ खरं का खोटं? खोटं. आणि ज्ञानोबाराय या दिसणाऱ्या जगाला फक्त मृगजळ नाही म्हणाले. कशातलं मृगजळ? स्वप्नीचे मृगजळ. नीट आहे का? म्हणजे अगोदर तर मृगजळ आणि शिवायचं कशातलं? स्वप्नात. आणि स्वप्न कसं आहे? आता खोट्या स्वप्नातलं खोटं मृगजळ किती खोटं असेल बरं, तितकं हे सगळं जग काय आहे? आणि मायबाप ज्या दिवशी आपल्याला हे जग इतकं खोटं आहे असं कळेल, त्या दिवशी मनुष्य स्वैराचार करेल का? त्या दिवशी मनुष्य व्यभिचार करेल का? त्या दिवशी मनुष्य भ्रष्टाचार करेल का? अत्याचार करेल का? हिंसाचार करेल का? हे खोटं आहे हे जर कळलं तर मनुष्य त्या रस्त्याला जाईलच कशाला? काही संतांची नजर आहे बघा. म्हणून आपल्या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्या. मुद्दा इतका चाललाय, स्वप्नातल्या पदार्थाला अस्तित्व नाही पण प्रतीती मात्र येते. प्रतीती येते. एक शेठजी होते, ऐका, शेठजी होते. शेठजीला स्वप्न पडलं पहाटे 4-5 वाजता स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये 1 लाख रुपयाची लॉटरी लागली. शेठजी पैसे मोजत होते. कुठं? पैसे मोजत होते. आता ते नोटा होत्या, ते पैसे होते 10 रुपयाच्या चलनात. त्यावेळेस काय 100-500ची नोट निघालेली नव्हती आणि नोटा मोजायची मशीन पण नव्हती. आता 10 रुपयानं 1 लाख मोजायला वेळच लागणार की हो. शेठजी पैसे मोजत होते. 5 वाजले, 6 वाजल्या, 6:15 झाल्या, 7 वाजल्या, 7:30 झाल्या, 7:45 झाल्या हो, 8 झाल्या हो. शेठजी पैसेच मोजत होते. ऐका, बिचारा तो नोकर जो होता ना, काय म्हणतात त्याला? मुनीम. मुनीमच म्हणायचं. दिवाणजी मुनीम काय म्हणून? मुनीम. मुनीम दिवाणजी. तो बिचारा इमानदार होता, कारण तो जुन्या काळातला होता. इमानदार. त्याने विचार केला 8 वाजल्यात, अजून मालक शेठजी उठले नाहीत. शेठजी उठणार कधी? स्नान कधी करणार? पूजा कधी करणार? नाश्ता कधी करणार? दुकान कधी उघडणार? आपल्या मालकाचं नुकसान होऊ नये म्हणून त्या मुनिमाने काय केलं? शेठजीला हलवून जाग केलं. शेठजी कडक कडक शब्दात बोलायला लागले, कारण तोपर्यंत शेठजीचे 98,000 मोजून झाले. किती झाले होते मोजून? 98,000 मोजून झाले होते. शेठजी 2,000 मोजायचे राहिले होते. शेठजी रागावले, मूर्ख, नुकसान केलं. 98,000 मोजून झाले होते, 2,000 राहिले होते मोजायचे. लक्षात आलं, मुनिमाच्या लक्षात आलं. बहुतेक मुनिम हुशार असतात. लक्षात आलं हे काहीतरी स्वप्नातली गडबड दिसते. असू द्या म्हणले मालक, द्या सोडून. काय द्या सोडून? अशा दिवसाला 2,000चं नुकसान सोसायचं कसं? जाऊ दे म्हणले मालक, एवढं काय मनावर घेता म्हणजे? अरे 2,000चं नुकसान झालं. तो मुनीम म्हटलं, मालक हे बघा, मी तुमचा नोकर आहे. रोज कीर्द, जमा खर्च, खतावणी, हिशोब हे लिहिण्याचं सगळं कोणाकडे आहे? माझ्याचकडे. अरे पण तुझ्याचकडे असला तरी 2,000चं काय करायचं? ते म्हटलं, मालक शेठजी रागवू नका. काय करतो, हिशोबामध्ये मी माझ्या पदरचे 2,000 त्याच्यात टाकतो, तुमच्या जवळचे 98,000 बघू. आणि मग शेठजी म्हटलं, कुठं आहे 98,000? आणि मग 8 वाजेपर्यंत काय मोजित होता? ठीक आहे का? 8 वाजेपर्यंत मोजतोय म्हणजे प्रतीती आहे, पण बघू दे 98,000 म्हटलं तर दमडा पण नाही, म्हणजे अस्तित्व नाही. दादानं 2 प्रकार सांगितले. तिसरा प्रकार सांगितला होता, अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. याच्यामध्ये शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्मतत्व, याला अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. का घेता येत नाही? त्याचं कारण आहे, जेत मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया किरजोगे काही होईल. आणि जे प्रणवा
पहिलीकडे वैखरीशी जे कानडे काहीशी आहे सांगडे नव्हेची जी वस्तू ते अक्षराव्यक्त निर्देश देश रहित सोहंभावे उपासित ज्ञानी जे हा तर्काची दिठी गोचर हे किरीटी ध्यान याची भेटे उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभो मना आपोनो हे साधना मन वाचातीत तुझे हे स्वरूप येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह त्या शुद्ध परमात्मा तत्वापर्यंत इंद्रियाचा वाचेचा तेत वेदमुखे झाले मन पवन पांगुळले राती विन मावळले रविशशी त्या शुद्ध परमात्मा तत्व कसं आहे हे शब्दे विन संवादीजे इंद्रियाने नता भोगीजे बोलादी झोंबीजे प्रमेयाशी त्या परमात्मा तत्वापर्यंत शब्द नाही पोचत ते आहे कसं शब्दे विन संवादू तुझे विना अनुवादू चला थोडक्यात काय हे लोक म्हणतील यांचं काय चाललंय कोणास ठाऊक थोडक्यात काय अगदी सोपं आहे माझं असं मत आहे कीर्तन प्रत्येक व्यक्तीला कळलं शुद्ध परमात्म्यापर्यंत इंद्रियाचा प्रवेश नाही आणि मग अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही किती प्रकार सांगितले आतापर्यंत 3 झाले 3 पहिला प्रकार काय सांगितला अस्तित्वही नाही प्रतीती नाही दुसरा सांगितला अस्तित्व आहे नाही माफ करा अस्तित्व नाही प्रतीती आहे तिसरा प्रकार सांगितला आता अस्तित्व आहे पण वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही आणि चौथा प्रकार आहे अस्तित्वही आहे आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे विटेवरती उभं राहिलेला कमरेवरती हात ठेवलेला जो परमात्मा आहे ना जो भगवान आहे ना त्याला अस्तित्वही आहे आणि सद्गुरु निवृत्तीनाथापासून स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजापर्यंत सर्वच संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे देखिला देखिला माये देवाचा देव दोन्ही झाली तर मला ना एक ज्ञानोबा राहायचं झालं एक नामदेव महाराजाचं झालं आता तिसरं हे दोन्ही तिसरं सांगतो आता बरोबर आहे की ज्ञानोबा राहायचं एक झालं नामदेव महाराजाचं एक झालं पाहिला नंदाचा नंदन तेने वेगळे मन नाथ महाराज आणि आता कोटे धावे मन तुकोबाराय अर्थात विटेवरती उभा राहिलेल्या परमात्म्याचं दर्शन म्हणजे त्याची प्रतीती सर्वच संतांना आहे अशा विटेवर उभा राहिलेल्या अस्तित्व संपन्न असलेल्या परमात्म्याची जगद्गुरु तुकोबारायांना जी प्रतीती आली ती कशी प्रतीती आली तो परमात्मा त्यांना कसा दिसला याचं उत्तर तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात देखो
रूपाचा आकार उभा कटेकर ठेवून या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अस्तित्व संपन्न वस्तूची आपल्याला कशी प्रतीती आली त्याचं उत्तर देतात. कसा आकार पाहिला? देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोनिया. उभा परमात्मा उभा आहे, कमरेवरती हात ठेवलेले आहेत. तो उभा का आहे? कमरेवरती हात का ठेवलेले आहेत? कदाचित राहिली वेळ तर विचार करू, पुन्हा बघू कधीतरी. तुकोबाराय सांगतात कटीकर ठेवोनिया उभा तुझ्या रूपाचा आकार देखोनिया. ऐका जरा, आकार हा रूपाला असतो का? आकार रूपाला असतो का आकार शरीराला असतो? हे बघा, उंच, बुटका, सडपातळ, जाडजूड हा आकार शरीराचा का रूपाचा? शरीराचा. म्हणजे तुकोबारायने इथं काय म्हणायला पाहिजे होतं? देखोनिया तुझ्या, असं म्हणायला पाहिजे होतं. काय कोण जरा हुकलंय का काय? ऐका, तुकोबाराय शरीराचा का म्हटले नाहीत? आणि रूपाला तर आकार नसतो, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. किंवा हरिपाठातलं प्रसिद्ध प्रमाण सांगतो, अव्यक्त निराकार नाही जे आकार, हे असंच म्हणायचं बरं का. नाहीतर ते नाही जर मागं राहिलं तर सगळं अव्यक्त निराकार नाही त्याला बी घोटाळा सगळा. म्हणून ते म्हणताना बी महत्वाचं आहे. अव्यक्त निराकार नाही आकार, ज्याला आकार नाही, जे अव्यक्त आहे, निराकार आहे. चला, तर भगवंताच्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी कोणताच आकार नाही. आकार कोणाला असतो? शरीराला. मग तुकोबाराय देखोनिया तुझ्या रूपाचा आकार असं का म्हणाले? त्याचं उत्तर सांगायचं आणि याची सेवा समाप्त करायची. त्याचं उत्तर आहे का? उत्तर असं आहे, मुळामध्ये विटेवरती उभं राहणं, कमरेवरती हात ठेवणं, हा जो देवाचा आकार आहे, हा आकार असलेला आकार आहे का त्याने धरलेला आकार आहे? धरलेला आकार आहे, असलेला आकार नाही. देवा हाती रूप धरविला आकार, निदो निराकार हो त्याचे
धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. पुष्कळ शोधता येतील. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. होय भक्ती केला पुरवी धरावी ते. जैसा केला तैसा होय भावे सोय धरोने. ऐका, परमात्म्याने रूप धारण केलेले आहे. तो मुळात त्याचा तसा कोणताच आकार नाही. भक्त जशी इच्छा करतील तसा भगवान काय करतो आकार. इच्छा ज्याची त्याची तैसा होय. इच्छा ज्याची त्याची तैसा होय. अभिनंदन तुमचं. काय भक्ती पिसे लागले देवाशी. इच्छा ज्याशी त्याशी तैसा होय. ज्याशी जैशी इच्छा त्याशी तैसा. ज्याला जशी इच्छा त्याच्यासाठी देव तसा होतो. का होतो? नीट कीर्तन आहे का होतो? मुळात तो कसाच नाही म्हणून. मुळात त्याला कोणताच आकार रंगरूप नाही म्हणून तो जशी इच्छा तुम्ही कराल तसे आकार काय करतो धारण करतो. काय झालं भगवान कृष्ण कन्हैया रडत होते. यशोदेनं थापटलं थोपटलं राहीच नाही. चॉकलेट गोळ्या बिस्किट दिल्या काय राहीच नाही. नाना परी समजावी ते मागलं ते खाया देते ती सगळी गवळून होऊन गेली. पण भगवान काय रडायचं राहीच ना. कृष्ण कन्हैया रडायचे राहीच ना. काय करावं कडेवर घेतलं. जरा दरवाजाच्या बाहेर आणलं, अंगणात आणलं, दारात आणलं. नेमकं काय झालं, दारामध्ये रस्त्यामध्ये राधा उभी होती आणि राधेला भगवंताने पाहिलं आणि भगवान रडायचे थांबले. आणि मग मात्र यशोदा म्हणाली, बघ तुला बघितलं की कसा रडायचा थांबला. बघ तुला बघितलं की कसा रडायचा थांबला. आता हिला काय माहितीये त्याच्यासाठीच रडत होता. आणि मग मात्र यशोदा मैया म्हणाले, आज का तू याला घे आणि तुझ्या घरी घेऊन जा, जरा खेळव तिकडे नेऊन, माझी काम पुष्कळ राहिलेले आहेत. यशोदा राधा म्हणाली, त्याकरता तर आले होते. पण मनातल्या मनात घेतलं भगवंताला. राधा घेऊन हरीला त्वरे जा मंदिरे हृदय आणि मग काय हो, भगवान कृष्ण कन्हैया पलंगावर बसलेले आहेत आणि राधा कृष्ण कन्हैयाला बोलू लागली. आणि राधा म्हणू लागली, काना माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? काना तो 25 वर्षाच्या तरुण मुलाप्रमाणे हो ना. भगवान 5 वर्षाचे होते. भगवंताने सांगितलं कसं शक्य आहे, कसं शक्य आहे? नाही काय शक्य नाही, तुला काय नव्हे करिता तोच. आता राखे माझी लाज, अशक्य ते तुम्हा काय अडचण आहे. वा देवाने सांगितलं असं कसं शक्य असतं. मी आता किती वर्षाचा आहे? 25 वर्षाचा होण्यासाठी तुला आणखीन काय करावं लागेल? 19 वर्ष 11 महिने 29 दिवस वाट पाहावी लागेल. बरोबर आहे का? हिशोब बरोबर आहे का? तेव्हाच पण मी 25 वर्षाचा होईल. राधेने सांगितलं, नाही देवा तू आत्ताच 25 वर्षाचं झालं पाहिजे. भगवान म्हणाले, अगं पण 5 वर्षाचा माणूस एकदम 25 वर्षाचा कसं शक्य आहे? राधा म्हणाली, शक्य आहे. कसं शक्य नाही? भगवान म्हणाले, पुराव्यानं बोलावं. पुरावा
आज जरा बरं वाटलं हे पुढे काही लावलेलं नाही, पण ते आहेच त्यांनी पण लावलंय चालू. तर पुराव्यानं बोलायचं म्हणे, पुराव्यानं. भगवान म्हणाले 5 वर्षाचा माणूस 25 वर्षाचा कस काय होतो? पुराव्यानं. राधा म्हणाले हे बघ देवा, पुराव्यानं बोलते. हे काय पुराव्यानं बोलते? होता येतं म्हणजे कस काय? दे पुरावा दे. राधा म्हणाली 40 वर्षाचा, 45 वर्षाचा, 50 वर्षाचा माणूस 65 वर्षाचा होतो की रे काना? नाही कळलं तुम्हाला? हाफ कार्ड, ज्येष्ठ नागरिक. मला हे कळत नाही, ज्याचं 45 वय आहे त्यानं जर 65च कार्ड काढलेलं असेल आणि देवानं खरंच 65च जमेला धरलं, कसं होईल? ऐका, 40 वय असताना 65च कार्ड घेऊन जर महिन्याला पंढरपूरची वारी करीत असेल तर देवाला त्याची वारी किती आवडत असेल? लक्ष द्या. आता ठोसच पुरावा दिला राधेनं. आता काय बोलता येते? भगवान झाले 25 वर्षाचे, नेमकं बोलत होत्या, पण 9ला 10 मिनिटं कमी, 10 मिनिटं कमी. आणि गोवाला जायची घाई असल्यामुळं गोवानी कीर्तन 9ला 10 मिनिटं कमी असताना सोडलं. आणि राधेचा पती आला. राधे दरवाजा उघड आता. आणि मग मात्र कन्हैयाला विनंती केली, कान्हा तू आता लहान, तू आता लहान होतो. कान्हानं सांगितलं तुला वेळ तर नाही ना लागलं? अगं लहानाची माणसं मोठी होतात का मोठ्याची लहान होतात? कान्हा काही कर पण तो आता लहान हो. बाहेर राधे, दरवाजा उघड. कान्हानं सांगितलं लहान होण्याचा मंत्र आहे म्हणे, पण डायरीत लिहिलेला आहे, डायरी विसरून घरी राहिलेली. कान्हा काही कर पण तुला. बरोबर बाहेरचा आवाज वाढला, राधे दरवाजा उघड. आता काय करावं? प्रभूची लाज रखो तुम्ही. प्रार्थना केली, कन्हैयाला दया आली. पुन्हा भगवान 5 वर्ष वयाचे झाले. राधे दरवाजा उघड. मग हिनं बी आतला आवाज दिला, दम निघत नाही काय? उघडते. आतला आवाज वाढला की याचा आवाज बारीक झाला. बरोबर उघड उघड उघड. काय असते आतला आवाज जर बारीक आहे तो बाहेरचा मोठा असतो. चला हे तुमचा रोजचा अनुभव आहे, द्या सोडून. तर झालं बाबा, मला दृष्टांत सांगलाय. मला इतकंच सांगायचंय, राधेनं लहान मोठं हो म्हटल्या भगवान झाले. लहान हो म्हटल्या भगवान लहान झाले. नीट कीर्तन आहे का? लहानाचं मोठं होता येतं का मोठ्याचं लहान होता येतं? लहानाचं मोठं होता येतं. ऐका, लहानाचं मोठं होण्याचा अभ्यास ज्याच्यात आहे त्याला संसार म्हणा. लहानाचं मोठं होण्याचा अभ्यास ज्याच्यात आहे त्याला संसार म्हणा. आणि मोठं असताना सुद्धा लहानपणा घेण्याचा अभ्यास ज्याच्यात आहे त्याला परमार्थ म्हणा. मला खूप आनंद वाटला, पण ते उशिरा वाचलं मी. अभंग घेतल्यावर वाचलं ते पत्रिकेतलं. खालचं चरण लय गोडलेले. जया अंगी आता ना तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. हे आपण पत्रिकेत लिहिले ना, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. अर्थ इतकाच आहे, मोठा असताना सुद्धा माणसानं काय केला पाहिजे? लहानपणा घेतला पाहिजे. मायबाप या मंडपात काय यायचंय? स्वतःचा मोठेपणा फेकून द्यायचाय आणि लहान होऊन इथे यायचंय. लक्षात ठेवा. आपला बंगला, आपली गाडी, आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपला उद्योग, आपला धंदा, हे सगळं फेकून द्यायचंय. तो मोठेपणा टाकायचा आहे आणि एक पांडुरंगाचा सेवक या नात्यानं या मंडपामध्ये यायचंय. त्याशिवाय कीर्तनाचा आनंद मिळू शकत नाही. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, भगवान मोठं हो म्हटल्या मोठं झाले, लहान हो म्हटल्या लहान झाले. का? त्याचं उत्तर आहे, मुळात देवाला कोणताच आकार नसल्यामुळं देवाने कोणताही आकार धारण केला. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. उभा परमात्मा उभा आहे. कोणासाठी उभा आहे? भाविकासाठी उभा आहे परमात्मा. कशा करता? वाट पाहतोय, वाट भक्ताची पाहत. भक्ताची वाट पाहत परमात्मा. काय असतं बघा, एखादा वाट पाहणारा माणूस साहजिकच उभा असतो. वाट पाहणारा म्हणतो बरं का मी, वाट लावणारा नव्हे. वाट पाहणारा माणूस साहजिकच उभा असतो. का असं असतं का कधी? काय महाराज तुमची वाट बघतोय, असं गादीवर लोळत वाट बघणं असतं. वाट बघणं म्हणजे बंगल्याच्या बाहेर यायचं, रस्त्यावर यायचं, शेजारी उभा राहायचं,
असे कमरेवर हात ठेवलेले असतात तर कधी कुठून बोय असं याला म्हणायचं. तसा परमात्मा भक्ताची काय करतोय, वाट पाहतोय. मग लोक म्हणतील आम्ही गेल्यावर तर कधी आमच्याशी गप्पा मारित नाही, काही बोलत नाही, काय नाही. तुम्ही काय म्हणले वाट पाहतोय? भक्ताची वाट पाहतोय हो, हे लक्षात ठेवा. पुन्हा तुम्हाला अजून वाटेल आम्ही कोण आहोत. सांगतो मी कोणत्या भक्ताची वाट पाहतोय सांगतो. संपदा सोहळा करीते टकळा, जावे पंढरीशी आवडी मनाशी, कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे आईशे, अर्थ ज्याचे म्हणे त्याचीच चक्रपाणी. या मागच्या 2 चरणात जर आपला नंबर लागला, कोणत्या? संपदा नावडे, सोहळा नावडे, करीते टकळा पंढरीचा, पंढरीशी जावे, आईशे माझे म्हणे, आईशे अर्थ ज्याचे म्हणे त्याचीच चक्रपाणी. वाट पाहे परमात्मा, त्याची वाट पाहतो म्हणून परमात्मा उभा आहे. उभा राहणं हे तत्परतेचं लक्षण आहे. परमात्मा तत्पर आहे भक्ताचं काम करण्यासाठी, भाविकासाठी. विठो कैवल्याचा गाभा परमात्मा उभा आहे, कमरेवर हात ठेवलेला आहे. त्याने आपल्याला सांगितलंय घाबरू नका, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, जाणोनी भक्ता भवलक्षण, जगन प्रमाण दावितो. पुष्कळचा विचार आहे. आणि म्हणून असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर पाहणाऱ्यावर त्याचा काय परिणाम होतो, महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. तेने माझ्या चित्ता होय समाधान, तेने माझ्या चित्ता होय समाधान. बोला. तेने माझ्या चित्ता होय चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे. महाराज सांगतात त्या परमात्म्याला पाहिलं आणि त्याचा परिणाम मृत्यूवर झाला, चित्तावर झाला. चित्त काय झालं? समाधान झालं. याचा अर्थ आहे आतापर्यंत चित्ताचं समाधान नव्हतं, पण देवाला पाहिलं आणि चित्ताचं समाधान झालं. काय आहे? त्याच्या योग्यतेचा विषय मिळाला की त्याचं समाधान होतं. बघा, तोपर्यंत त्याचं समाधान नाही होत. एक मुलगा होत, रडत होत, झोपी घातलं होतं आईनं. आई काहीतरी कामात होती, असेल काहीतरी 2-2.5 वर्षाचं, 3 वर्षाचं असेल. ते झोपेतून उठलं आणि आई आई म्हणून रडू लागलं, मोठ्यानं रडू लागलं. पण आई कुठंतरी कामात होती. किंचाळ्या मारायला लागलं आई आई म्हणून. शेवटी त्याच्या रडण्याचा आवाज शेजारीन बाईच्या कानावर गेला. किती जरी केलं तरी मुलगा रडतय. ती आली, तिने त्याला उचलून घेतलं, कडेवर घेतलं. कडेवर घेतल्यावर त्यानं रडायचं थांबायला पाहिजे की नाही, तरी ते रडतच होतं. आई आई म्हणून रडतच होत. ज्या बाईनं याला उचलून घेतलं त्या श्रीमंताच्या घरच्या बाई होत्या हो. आता तरी ते नका बसायला पाहिजे का नाही, रडतच होतं. आई आई म्हणून रडतच होत. त्या बाईनं त्या लेकराला चॉकलेट गोळ्या बिस्किट दिल्या, हिंडवलं फिरवलं, थापटलं थोपटलं.
पण ते राहीच ना, आई आई म्हणून रडायचं. ज्या बाईनं याला उचलून घेतलं होतं त्यांच्या अंगावर 35 तोळं सोनं होतं. आता एवढं सोनं बघितल्यावर तरी त्या लेकरानं थांबायला पाहिजे होतं की नाही? पण ते जातवान लेकरू होतं, ते काही थांबत नव्हतं. ते आई आई म्हणून रडायचंच. नेमकं नवरा कीर्तन संपलं, आई घरी आली, बघितलं तर लेकरू रडतंय. आणि मग काय हो, आईला पाहिलं आणि त्या लेकरानं पटकन झेप टाकली आणि आईच्या कडेवर येऊन बसलं. कडेवर येऊन बसल्या बसल्या ते रडायचं. आणि त्या शेजारीने बाई टक 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 करत बघायला लागलं. आणि मग ती म्हणाली, काय हो मावशी, आता कसं ग बसले, आता कसं ग बसले. आता हिच्या ध्यानातच आलं नव्हतं, हे तुझ्यासाठी रडतच नव्हतं. नाही ध्यानात आलं का? हे रडत कोणासाठी होतं? आईसाठी. आईसाठी रडणार लेकरू शेजारीन बाईनं उचलून घेतल्यावर गप बसेल का? शक्य आहे का? ते लेकरू रडते कोणासाठी? आईसाठी. आईसाठी रडणारा लेकरू बाईनं उचलून घेतल्यावर गप बसत का? गप बसत. जाऊ दे, बस बस, उशीर लागतोय, लक्ष द्या, उशीर लागतोय. बस सोपं करून टाकतो आता. परमात्मा रूपी आईसाठी रडणारा लेकरू आहे. कोण? कोणासाठी रडतय ते? पांडुरंगासाठी. आणि त्याला उचलून कोण घ्यायला लागले? शेजारीनबाई. शेजारीनबाई म्हणजे कोण? माया. मग माया या बाईनं त्याला उचलून घेतलं, त्याला विकाराच्या बाजारात फिरवलं, त्याला शब्द स्पर्श रूप रसगंध ही खाऊ खायला दिला. राहील ते? मगाच बोललो होते जातवान लेकरू आहे म्हणलो तुम्ही. नाही राहत. जेव्हा त्याला परमात्मा रूपी आई भेटते तेव्हा त्या चरण थांबत. आता कोठे धरे मन तुझे चरण, देखलिया झाले समाधान, तुमचे धरिले चरण. आता उठावेसे म्हणा, येत नाही नारायणा. म्हणून तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे. चरण सोडावं असं वाटत नाही. मला सुद्धा आता चरण सोडवावे असं वाटत नाही. वाटते चरण न सोडावे. का चरण न सोडावे? त्याचं कारण असं आहे, समाधान झालं. तुकोबाराय सांगतात देवाचं चरण सोडावं असं वाटत नाही. आता पुन्हा प्रश्न आहे, देवाचं चरण आपल्याला धरू कोण देतय का? तुम्ही पंढरपूरला गेल्यावर चरण धरू देते? तर असं पडून बाजूला काढते, असं ढकलून बाजूला काढते, गचंडी देऊन. बरोबर. तरी सुद्धा हा पट्ट्या बाहेर गेल्यावर म्हणतो मोकळं दर्शन झालं. आता मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं? चला मग वाटत ते चरण न सोडावे. मग चरण कोण धरू देतय तुम्हाला? त्याचे दोन अर्थ. चरण म्हणजे पाय आणि चरण म्हणजे स्वरूप. स्वरूप सोडावं असं वाटत नाही, समाधान झालंय. चरण तर कोण धरू देणार नाही. मग तुम्ही चरण सोडणार नाही म्हणजे परमात्म्याचं स्वरूप सोडणार नाही. पण ते परमात्म्याचं स्वरूप घट्ट पकडून ठेवण्याकरता करावं काय लागेल? त्याकरता काय करणार? महाराज हे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. मुखे गातो गीत, वाजवितो टाळी, नाचतो रावळी प्रेमसुखे. मुखानं गीत गाणार, हातानं टाळी वाजवणार आणि रावळात आनंदानं नाचणार. ऐका, मुखातलं गीत, गीत म्हणजे गीत गायचे नसतात कीर्तनात. हे लोक हेच पाठ करतात एवढं, मुखे गातो गीत आणि मग गीत सुरू करायची, असं नाही. रामकृष्ण गीत. गीत म्हणजे देवाचं नामस्मरण. आम्ही मुखानं नामचिंतन करणार, हाताने टाळी वाजवणार. मुखातलं नामब्रह्म, हातातलं नादब्रह्म एकत्र आलं की पूर्ण ब्रह्म प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुखे गातो गीत, वाजवितो टाळी, नाचतो रावळी प्रेमसुखे. ही क्रिया करणार म्हणजेच देवाचं चरण सोडणार नाही. रावळात आनंदानं नाचलं एक, हाताने टाळी वाजवली दोन, आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन केलं तीन. बघा क्रिया कशा झाल्या. मुखात देवाचं नामचिंतन आहे झालं, हाताने टाळी आहे, आणि नाचायचे कुठं? रावळात नाचायचे. म्हणजे दृष्टीच्या पुढेही कोण आहे? देवच आहे. म्हणजे डोळ्यात कोण आहे? डोळ्यामध्ये देवच आहे. चित्तात कोण आहे? देवच आहे. मनात कोण आहे? देवच आहे. काय आहे? चित्ती तुझे
डोळा रूपाचे अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. आणि मग हे असं असल्यामुळं ही क्रिया करणं म्हणजेच देवाचं चरण न सोडणं असं आम्ही करू. कारण भगवंताचं नाम हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. भगवंताच्या नामाशिवाय आता आम्हाला बाकीचं सगळं तुच्छ आहे. ही भगवंताच्या नामाविषयीची आतुरता आसक्ती महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे मग तुझ्या नामा अरे वाजवा तुका भगवंताच्या नामाची आणि भगवंताच्या रूपाची आसक्ती महाराजांच्या जीवनामध्ये आहे. आजच्या या संपूर्ण कीर्तनातून आपल्याही जीवनात आपल्याला देवाचं रूप आणि देवाचं नाम एवढंच आवडावं. त्यापेक्षा जगात दुसरी वस्तू आपल्याला प्रिय नसावी एवढाच भाव आजच्या या चिंतनातून आपण आपल्या जीवनामध्ये घ्यावा. कधीतरी पांडुरंगाच्या रूपाशिवाय आणि पांडुरंगाच्या नामाशिवाय हे जग म्हणजे तुच्छ आहे. या जगातले सगळे पदार्थ तुच्छ आहेत असं आपल्याला कधीतरी वाटावं. असं काय अजून वाटलेलं नाही वाटलेलं. पण मग तुम्ही म्हणाल वाटलेलं नाही तर मग गप्पा का मारल्या तर त्याचं उत्तर आहे सांगून कधीतरी आपली लाज देवाला येईल. त्याला वाटेल हे रोजच कीर्तनात सांगतात तर यांचं असं कधीतरी आपण करू. आणि म्हणून संत गेले तया ठाया देवराया पाववे. कधीतरी आपल्या जीवनामध्ये हे अंतरंग परिवर्तन घडावं आणि भगवंताचं रूप
आणि भगवंताचं नाम हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व ठरावं एवढी याचना या प्रसंगी करतो. भगवान गणेश जयंतीच्या निमित्ताने सद्गुरु श्री निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याच्या उत्सवाच्या वारीच्या पवित्र कालखंडामध्ये या सानपाडा या नगरीमध्ये, सानपाडा, नवी मुंबई, पनवेल या परिसरातून आलेले सर्व वैष्णव, उभे राहिलेले सर्व टाळकरी, सर्व महाराज मंडळी ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये हा महोत्सव संपन्न होतोय, आदरणीय बाळू महाराज, माझे जीवलग स्नेही आदरणीय मनोहर महाराज, परिसरातून आलेले, भागाभागातून आलेले सर्व कीर्तनकार, आर्यम पाटील आहेत, अनंता पाटील, कुलकर्णी महाराज, परिसरातून आलेले सगळे वैष्णव, मृदंगाचार्य, चोपदार, अत्यंत उत्तम अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था ज्यांनी केली त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्याला हृदयापासून धन्यवाद देतो. मागच्या वर्षी जोईनगरच्या उत्सवामध्ये वारकरी शिक्षण संस्थेकरता मी 200 पोती सिमेंट मागितलं होतं. ते त्याने तिथे आणून पोच केलं आणि त्याच्या पावत्या सुद्धा मी ते घेऊन आलेलो आहे. आदरणीय बाळू महाराज त्यांच्याकडे त्या पावत्या दिलेल्या आहेत, ते सुपूर्द करतील. यावेळेस जोईनगरला काय मागितले? अरे जागे मग तुम्ही. यावेळेस पंखे मागितले 50. झालंय का? तयार झालंय ना? 50 पंखे जोईनगरवासी देणार आहेत. जोईनगरवासी 50 पंखे आणि त्याची तयारी जवळपास त्यांनी केलेली आहे. मागच्या वर्षी आपल्या उत्सवामध्ये मला वाटतं मी इथं सिमेंट मागितलं होतं आणि ते सुद्धा आपण दिलेलं आहे. त्याची पावती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. कदाचित हे लोक म्हणतील मग यावर्षी का वाटेल तुम्हाला, यावर्षी काही जास्त तकलीफ देणार नाही. जोईनगरवासियांनी 50 पंखे दिलेले आहेत संस्थेमध्ये. आता अन्नपूर्णा भवन मध्ये बसवण्याकरता तुम्ही फक्त 100 ट्यूबा द्यायच्या. ट्यूबलाईट काय म्हणायचं त्याला, ट्यूबलाईट असे ते कांड्या, आम्ही कांडी म्हणतात खेड्यात त्याला, असे ट्यूबलाईट 100 ट्यूबा. साधारणपणे केवढ्याला येते एक ट्यूब अंदाजे? आहे इतके हलकी बसून कसं जमायचं आहे एवढी असते काय? दर्जेदार बसली पाहिजे ना. कमीत कमी 200-250 रुपयाची काय पुन्हा पुन्हा होणार आहे काय? आणि त्याचा 200-250 रुपये त्याचा खर्च निदान हे काय म्हणायचं त्याला, फिटिंग मजुरी म्हणजे 500 रुपये आपण एका ट्यूबच्या मागे पकडूया, म्हणजे फिटिंग मजुरी सहित ते आपलं काम होऊ शकेल. मग आपल्याला अशा ट्यूबा किती पाहिजेत? 100. एकीची किंमत किती आहे? 500 आहे. तर सानपाडावासियांना माझी विनंती आहे, सप्ताह संपेपर्यंत आपण 2-2 ट्यूबा जरी प्रत्येकाने दिल्या, किती? 2 म्हणजे किती द्यायचे? 1000 द्यायचे. 1000 देणारी 50 माणसं सानपाड्यात आहेत का? काय कमाल आहे राव तुमची. 1000 देणारी 50 माणसं नाही. अहो आमच्या लाडक्या बहिणीच काम करतील ते. माझी विनंती आहे सप्ताह संपेपर्यंत, किती तारखेला काल आहे? 2 तारखेला काल आहे. 2 तारखेपर्यंत 2 ट्यूबा. पैसे किती? 1000. असे 50 लोकांनी आपले आपले 1,000 रुपये त्या कामाकरता द्या. तुमच्या नावाची तिथं ट्यूब लागेल. जोईनगरवासियाचा त्यांच्याकडून 2,500 घेतले एका पंख्याचे. लक्षात ठेवा, तुमच्यावर फक्त किती आहेत? 1,000. किती ट्यूबा द्याल तुम्ही आता? असे व्यक्ती 100. तुम्ही किती देणार म्हटलं? हा सानपाडा पण मग एक असे किती देतात? असे सगळेजण मिळून हा होईल ना सगळेजण. आता हे कीर्तन संपल्यानंतर प्रत्येकाने आपलं नाव घ्या, 2 ट्यूबाचे मी 1000 देतो. आपलं नाव घ्या, 2 ट्यूबाचे मी 1000 देतो. लाडक्या बहिणी मदत करचाल का? चालेल ना? हा 2-2 ट्यूबा 1,000 द्यायचे, जास्त नाही द्यायचे. एवढं काम आपण सगळेजण करा अशी सगळ्याच्या चरणी प्रार्थना करतो. 9:15 वाजलेले आहेत. यानंतर माझा 1 मिनिट सुद्धा आपण कृपा करून घेऊ नका. फक्त 2 तारखेच्या काल्याच्या दिवसापर्यंत आपण 100 ट्यूबाचे म्हणजे किती झाले? किती लागतील आता? 50,000 किरकोळ आहे काम तुमच्या पुढे. 50,000 रुपये आपण गोळा करा आणि जरूर संस्थेत येऊन द्या. ट्यूबाच घेऊन तुम्ही या, काय विषय नाही. आणि ते काम आपण पूर्ण करावं.
अशी मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आता सगळ्याकडून नावं बी घेतली असती मागून, पण मलाच वेळ कमी आहे, तेव्हा तेवढं काम करचाल की मनोहर, मला तेवढं काम करचाल की तेवढं काम करा. पण 22व्या क्रमांकाचं हे वर्ष आहे. लवकरात लवकर या उत्सवाचं 25वं वर्ष यावं, रौप्य महोत्सवाचं वर्ष यावं आणि त्या रौप्य महोत्सवाच्या वर्षापर्यंत आपल्यापैकी देवानं कोणालाही हात लावू नये अशी देवाला प्रार्थना करतो. 25व्या वर्षाला हेच टाळकरी, हेच पकवाजे, हेच चोपदार, हेच विनेकरी, हेच श्रोते, हेच माता भगिनी, हेच स्पीकरवाले म्हणा की हेच तेव्हा आता 2 वर्ष नका पुढची बोलू, पण 25व्याला जरूर बोलवा. मी पुन्हा येईन. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. सगळ्याची दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर मला प्रचंड घाई आहे. मी सगळ्याच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल Hare